आर्थिक लाभ आहे आणि परमेश्वर भेटण्याची योग्यता भेटणार आहे. या कारण ह्या सृष्टीमध्ये की जीवाचा उद्धार करण्यासाठी परमेश्वर समर्थ आहे. तर आमचे आचार्य भाईदेवास म्हणतात, परमेश्वर समर्थ का तयाचे साधन समर्थ. त्या जीवाचा उद्धार करण्यासाठी परमेश्वर समर्थ आहे. आता अस्मिदानामध्ये त्याचं साधन जे आहे, स्थान, प्रसाद, भिक्षुक, वासने, ते समर्थ आहे. म्हणून आपलं ही जी पदयात्रा आहे ही जीवोद्धारणाकडे नेणारी आहे, आपल्याला त्या परमपदाकडे नेणारी आहे. म्हणून ती करत असताना तुमच्या आपसामध्ये त्या परमेश्वराचं नाम चिंतन करत, परमेश्वराच्या नामाचा जयघोष करत, परमेश्वरांच्या लीळाचं चिंतन करत, प्रसादाच्या लीळेचं चिंतन करत आपल्याला ती करायची आहे आणि पुण्य वार्ता करायची आहे. आता तुम्ही महास्थान पलटण आपली माधव पंथाची दक्षिण काशी या स्थानाच्याकडे प्रस्थान आहे तुमचं. तर तिथल्या स्थानांच्या लीळा, श्री चक्रपाणी महाराजांच्या चरित्राविषयी आता तुमच्या सोबत जे आहेत जे विजापूरचे बाबा, तिथे दादा, तर त्याच्याकडून जर मुक्कामी थोडे प्रवचन झालं पाहिजे, प्रवचन तुम्ही ऐकलं पाहिजे. आता आपल्या संसार पिढीचं काही टाईम भेटत नाही आपल्याला, मग ही संधी आहे, त्या संधीचं काय केलं पाहिजे, सोनं केलं पाहिजे. म्हणून आपण चक्रपाणी महाराजांच्या लीळाचं चिंतन, जे काही प्रसाद करायचा आहे त्या प्रसादांच्या लीळेचं चिंतन करत जायला पाहिजे, गेलं पाहिजे. तर अशी ही पदयात्रा तुम्हाला सुखदायी, लाभदायी, परमार्थिक लाभ तुम्हाला घडो आणि तुमच्या जीवनाचं साफल्य, तुमच्या जीवनाचं कल्याण हो असं सुयश चिंतित हो. स्वागत सर्व श्री विद्याधर बाबा पंजाबी कोरेगाव मूळ यांचं सर्व प्रवचन या ठिकाणी पदयात्रेकरूंना मार्गदर्शन करताना. हा व्हिडिओ आवडला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. श्री चक्रपाणी महाराज की जय. श्री